जय गुरुदेव साहेब. काही नाही साहेब, तुमचे व्हिडिओ पाहिले मी. हा 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 फार चांगलं. बोला बोला. मला खूप आवडले ते. हम्म. आणि तुम्ही म्हणजे जे आवडीचे लोक आहेत, पहिली गोष्ट मी तुम्हाला फोन लावायची हिंमत म्हणजे मोठ्या मुश्किल नाही म्हणत. कारण हा हा हे संत मालिकेत ह्या विचारात जे मोडतात त्याच्याशी काय बोलावं लागते पहिले विचार करावा लागते. कारण का चूक झाली पाहिजे ह्या मोठी हिंमत केली मी तुमच्या कारण असं काही नाही, तुमच्या सारखाच आहे मी. नाही, हे बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, म्हणून राहिले तुम्ही. कारण का तुम्ही त्या स्थितीत आहे म्हणून म्हणून राहिले. म्हणजे तुमचे प्रेम आहे तुमचा सर्वेवर. हा त्याच्या हा मला तर विचार करावा लागते का. आता आपण पाहिलेलं आहे महात्मा लोक एखादा म्हणून महात्म्याशी बोलायचा विचारच करावा लागते. तुमच्या आवाजानं ओळखलं की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ हिंदीमध्ये आहे. हो हो बरोबर. पण मी आवाजानं ओळखलं का हे आपल्या महाराष्ट्राचे होय. तर मग माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे 4 मिनिट माझा फोटो असतो, माझा पत्ता असतो, सर्व काही माहिती असते. हा मोबाईल नंबर दिसला एका व्हिडिओवर. मग तो मोबाईल नंबर लिहिला मी. म्हणजे रात्रीच्या झोप लागून जाते, म्हणजे व्हिडिओ तुमचा चालूच राहते. म्हणजे त्याच्यावर ऐकता ऐकता झोपत असतो मी. हा 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 त्याच्याशिवाय सत्संगाशिवाय झोप येत नाही. म्हणजे भरून इच्छा हे झाली. फार चांगलं आहे. तुम्ही जे सांगितलं, आता खरी परिस्थिती अशी आहे. मी पहिले गुरु केला आहे. हा 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 आपले बाबा जय गुरुदेव हा 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 मथुरेवाले. नाही, मला नाही माहिती. बरं, आता कसं आहे, हजारोनी गुरु लोक आहे ना. हे जे नावाजले आहे का नाही, हे इथे नावाजले होते जे मथुरे जय गुरुदेव म्हणून. एक पांढऱ्या झेंड्यावाले आहे. हो तर हो त्यांनी गुरु केले आणि ते होते तोपर्यंत तुम्ही जे सांगितलं आहे कोणतं हे तुम्ही सांगता का नाही शब्द, ते आवाज. बर. हा 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 तर त्याच्यातून तोपर्यंत पोहोचलो. त्यांनी सांगितलं होतं का आवाजाचे म्हणजे आवाजाचं ज्ञान होतं. आणि तिथून पाहिलं आवाज. आता परिस्थिती अशी आहे का ते 2012 ते गेले. त्याच्यानंतर ती संगत फुटली. परंतु एवढी मोठी संगत आहे, जेवढे महाराज आहे आता त्यांच्या गादीवर करोडो लोक होते. मोठी संस्था. पण त्याच्यात जे महाराज होऊन बसले फुटा झाल्या त्याच्या याच्यात, पण एकाही महाराज पाशी ते ज्ञान नाही आहे जे आमच्या गुरु महाराज. आणि जय गुरुदेव हे नाम करून दिलं त्यानं एकच सांगितलं. जय गुरुदेव सर्वांना बार सांगत होते की जय काढून टाका आणि देव काढून टाका. गुरु म्हणजे गुरु हा महत्वाचा पॉइंट आहे, हे समजलं. म्हणून मी तुम्हाला जय गुरुदेव, गुरु हाच महत्वाचा. तुम्ही गुरुच्याच ठिकाणी आहे, तुम्ही गुरुच्या ठिकाणी आहे. तुम्ही सांगा कोणाले तुम्हाला जो गुरु म्हणून मानन, आणि गुरु याच्याशिवाय गुरुशिवाय दुसरा कोणी सांगू शकत नाही. म्हणून त्याने जय गुरुदेव हे नाम ठेवलं होतं. तर गुरु हा महत्वाचा दुवा आहे बा. मग आजच्या स्थितीत तर नाही, मग नामदानी आहे भरपूर आहे काही. आता असं आहे की गुरु याच्यामध्ये फरक आहे. कारण असं आहे, गुरु म्हणजे मार्गदर्शक, आणि तो जो मार्गदर्शक असतो त्याच्यामध्ये एक सामान्य मार्गदर्शक, जसं आपले शाळेमध्ये शिकवतात ना, पहिलीपासून तर कॉलेज पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत, हे सर्व आपले मार्गदर्शक गुरु आहे. मग कोणी संसाराचा बी होऊ शकतो मार्गदर्शक, की असं करा तसं करा, असे तत्वज्ञान देणारे लोक असतात, त्यांना गुरुच म्हणावं लागेल. व्यापारात बी गुरु असतो, संसारात बी गुरु असतो, शिक्षणात बी गुरु असतो, राजकारणातही गुरु असतो. हे झालं गुरु. आणि जे सद्गुरु असतात, सद्गुरु याचा अर्थ की ते आपलं संधान म्हणजे आपला योग परमात्म्याशी जुळवून आणतात, म्हणजे गाठ बांधून देतात. जसं ब्राह्मण लग्न लावतो की नाही, नवरदेव नवरीला पुढे ठेवून, जसं ब्राह्मण मध्यस्थीक असतो, म्हणजे तो काय मंत्रोच्चार करतो वगैरे वगैरे, त्याला गुरु म्हणतो आपण ना, लग्न लावून देणारा गुरु. तसं आत्म्याचं आणि परमात्म्याशी जो गाठ बांधून देतो, साधून देतो, जोडून देतो,
योग करून देतो त्याला सद्गुरू असे म्हणतात. तोच सद्गुरू. सद्गुरू, बरोबर. हा, आणि एक तिसरा जो असतो तो सतगुरू. बघा आता, तो सद की जो आत्मा परमात्म्याचं कनेक्शन करून देतो तो सद्गुरू, बरोबर. आणि तिसरा असतो सतगुरू. सतगुरू म्हणजे डायरेक्ट परमात्मा, बरोबर. पण हल्ली काय झालंय की आम्ही जे कबीर साहेब म्हणतो की ज्यांना आपण एक सद्गुरूच हे दर्जा देतो ना, उपमा सद्गुरूची. तर आता बघा तुम्ही काशीच्या शेजारी मरगत आहे की नाही, ते त्यांची समाधी आहे मरगटला कबीर साहेबांची समाधी आहे. त्या समाधीवर स्पष्ट लिहिलेलं आहे सद्गुरू कबीर साहेब. बघा, बरोबर. काय म्हटलेलं आहे, स्पष्टपणे म्हटलंय की सद्गुरू कबीर साहेब, त्यांच्या समाधीवर कोरलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला सुद्धा एक सद्गुरू म्हटलेला आहे, म्हणजे परमात्म्याशी जोडून देणारा मधला दुवा, मधला गुरु. पण आजकाल काय झालं, हे जे फसवे गुरु लोक म्हणतो ना आपण, बिझनेस झाला आता, खरोखर बिझनेस झाला. तर त्यांचे ते तुम्ही पुस्तकं बघा, मासिक बघा, त्यांचे फोटो बघा, त्याच्या खाली स्पष्ट लिहिलं असतं सतगुरू अमुक अमुक. म्हणजे बघा, हाडामासाचा एक मनुष्य तो स्वतःला काय म्हणतो, सतगुरू. चुकीचं आहे की नाही? परमेश्वर, हाडामासाचा परमेश्वर परमात्मा होऊन तो बसलेला आहे आणि लोकांशी गप्पा मारून राहिला. आता त्याला जर म्हटलं गेलं का हो तुम्ही कबीर साहेबांची प्रवचन करतात आणि तुमच्या नावासमोर तो सतगुरू लावलेला आहे, तुम्ही तर परमात्मा होऊन बसले, आणि स्वतः ज्या कबीरांचं नाव घेऊन तुम्ही प्रवचन करतात त्यांच्या मरघरच्या तिथल्या समाधीवर शुद्ध लिहिलेलं आहे की सद्गुरू. त्यांनी स्वतःला सुद्धा कधी सद्गुरू नाही म्हटलं, आणि तुम्ही मात्र सद्गुरू लावायला लागले, स्वतः परमात्मा होऊन बसले, बरोबर. बरोबर. आणि कबीर साहेबांचं नाव घेऊन राहिले की ज्या कबीर साहेबांनी स्वतः सद्गुरू म्हणून आपला स्वतःचा उल्लेख केलेला आहे. तर असं आहे की आजकाल काय म्हणतात त्याला, तो एक धंदा झालेला आहे, बिझनेस. जिकडे तिकडे मी तर पाहून राहिलो, मला बऱ्याच दिवसापासून आता मी शोधून राहिलो इकडे तिकडे का कोणी वास्तविक जो नामदान देईन किंवा शिकवण तिचे कार्यक्रम केला त्याला खर्च येते तेवढे घेतलं तर ठीक आहे, परंतु मोठे मोठे मंदिर बांधा, मोठे मोठे आश्रम करा, आणि तिथं काय ताल आणि त्याची चालणं, ते दुसऱ्याला थोडीशी अडचण पडली तर त्याला सहारा करत नाही. हे काय महात्मा बिझनेस आहे याचा. मी जे पाहिलं ना, आता पाहून राहिलो ना, इतकं खतरनाक आहे काम का सब राजनीतीशी जुळले आहे सर्व टोटल. आणि काही घेणं देणं नाही, लोकाईले कमावा म्हणते तुम्ही, आणि अध्यात्माचा जो शब्दाचा तुम्ही जे वापरताना शब्द असा जुळला पाहिजे, असा झाला पाहिजे, आपण आपलं जीवन याच्यासाठी बनलाय, आपण ईश्वर प्राप्ती करायला पाहिजे, मनुष्य त्याच्यासाठी पैदा झाला, हे जे आपल्याला भेटले आहे, हे जे तुम्ही सांगता हे कळतच नाही. बस तुम्ही कमवा, रातदिवस चोऱ्या करा, डाके टाका, आणि आम्हाला देणग्या द्या, आणि आम्ही मंदिरं बांधतो, मोठ्या मोठ्या गाड्या घेतो. काय ताल आहे त्याचा आता. तर म्हणून म्हटलं मला ते आवडलं नाही. बघा ना, आता पूर्वीच्या काळी आपण देवांचे मंदिर ठीक होतं, शंकराचं मंदिर, विष्णूचं मंदिर, खंडोबाचं मंदिर. ह्या घोर कलियुगामध्ये जो गुरु होऊन गेलेला ना, गेला आता नाहीये, मेला तो, स्वर्गवासी झाला आहे, त्यांचे मंदिर लोक बांधतात, त्याला त्याच्या करता 100 200 करोडो रुपये खर्च करतात, भव्य दिव्य, आणि त्याच्यामध्ये देवताची मूर्ती नाही तर त्या गुरुची मूर्ती,
हो. बोला, तो आयुष्य त्याने शिष्यगण जमावले लाखोनी करोडोनी. आणि त्या बघा काय त्यांचं शिक्षण, की ते जे करोडो लाखो शिष्य आहे त्यांना काय बुद्धी व्हावी, आणि त्यांनी ते गुरुचंच मंदिर बांधावं. आणि आहे ना असं सगळीकडे असं. तर याला म्हणजे काय म्हणणार तुम्ही, हे घोर कलियुगच आहे की नाही? घोर कलियुग आहे. आणि जळ म्हणजे जिवंतले पुंजत नाही, मेल्याले पुंजते. जिवंतपणे त्याचं काय सांगते बा, काय करायला लावते आणि मेल्यानंतर त्यांची मूर्त्या बनवणं, मंदिरं बांधा, आणि त्याच्यातच तू गुतला, ज्ञान सुटलं बाजूनं. मग असं होतं ना, मग मंदिर बांधलं करोडो करोडो रुपयाचं, 100-200 करोडचं मंदिर बांधायचं. मग त्याला बघायला काय, मंदिर लोक बघायला जाणार, त्याच्यामध्ये त्या बाबाची मूर्ती बघणार. मग त्या बाबांनी हे केलं ते केलं, हे पुस्तक लिहिलं ते पुस्तक लिहिलं, हा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ लिहिला, आणि मग त्याच्यावर कथा कहाण्या सुरू होतात. आमचा बाबा स्वर्गात जायचा, आमचा बाबा इकडे जायचा, आमचा बाबा तिकडे जायचा, आमचा बाबा डायरेक्ट साक्षात परमात्माच होता. झालं परमात्म्याचं रूप येऊन गेलं. तर हे काय आहे, हे घोर कलियुगामध्ये शक्य आहे. म्हणजे कलियुगी शिष्य आणि कलियुगी गुरु. आता पहा महाराजजी, गोष्ट अशी आहे, आता जे चित्र पाहून राहिलो आपण आता, जो कार्यक्रम आमच्या अमरावतीला कार्यक्रम झाला, एक ते प्रदीप मिश्रा म्हणून आहे, ते शिवलिंगाची पूजा करायला लावतात लोक. पहिले पिलीच्या झाडाला ओळखे नाही, तुळशीचे झाड जसे घरात अंगणात लावते तसे आता पिलीचे झाड लावायला लागले लोक. आमच्या इथे कार्यक्रम झाला, तर त्याच्या कार्यक्रमाले रोज 5 ते 7 लाख लोक राहणारच. बघा लोक कुठे राहतात माहितीये का, जो गुरु असं सांगल की हे असं अमुक करा तमुक करा, शंकराच्या पिंडीवर वांगे वाहा, शंकराच्या पिंडीवर बेल वाहा, तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, तुमचं काय माग लागलं असेल ते निघून जाईल, तुमच्यावर कोणी भुताटकी केली असेल निघून जाईल. तर असं मी ते तुम्ही कोणाचं नाव घेतलं ते जाऊ द्या, ते मला नाही माहिती काही, पण असे हजारोनी गुरु आहेत आणि ते मोठमोठे पंडाल भरवतात, लोकांना गोळा करतात आणि लोकही जमा होतात लाखोच्या संख्येने. आणि तिथे काय असतं, काय ऐकायला मिळतं, सगळं अंधश्रद्धेचा बाजार. आजकाल कसं आहे, तुम्ही जितकं अंधश्रद्धा लोकांना बोलणार ना, सांगणार ना, तितके लोक तुम्हाला मानणार. बरोबर. पण तुम्ही असली काही परमात्म्याविषयी बोलायला गेले ना, लोकांना ते आवडणार नाही. अरे वो क्या बाबा है, अरे उसने कुछ बोला नहीं है, मेरी लड़की की शादी नहीं हो रही, उसके बारे में कोई तोडगा बताया नहीं है, कोई उपचार बताया नहीं. म्हणजे लोकांना त्या बाबाकडून काहीतरी पाहिजे की आपला संसार कसा सुखी होईल. असं बघा, जो तो मनुष्य जन्माला येतो त्याच्या कर्माने येत असतो. या कर्मानेच आपल्याला सुख भेटतात, ह्या कर्मानेच आपल्याला दुःख भेटतात. त्याच्यामध्ये काय कोणी देवी देवता काही करत नाही, काही गुरु तर काहीच करत नाही, परमात्मा तर कशात काहीच नाही. तर हे लोकांना वेड्यात काढून गर्दी जमावतात. आणि मी तर म्हणतो प्रत्येक ठिकाणी जिथे पंडालामध्ये लाखो करोडो लोक जातात ना, तिथे फक्त अंधश्रद्धाच दिली जाते, वाटली जाते. देवा धर्माच्या नावावर, कथा कहाणीच्या नावावर, धर्मग्रंथ वाचनाच्या नावावर तुम्हाला त्या अंधश्रद्धाच भेटणार. म्हणून तर आपला हिंदू धर्म मागे राहून गेलेला आहे आणि याच्यावर कोणी बोलायला तयार होत नाही. जो बोलायला गेला तर त्याचं मग काही खरं नाही. त्याच्यामुळे हिंदू धर्माच्या नावावर मोठा बिझनेस चालू आहे बरं महाराजची आता. आपल्याला काय, आपल्या माझं तर एकच लक्ष आहे, त्यासारखा महाराज म्हणजे ज्ञानी व्यक्ती भेटणं हे जरूरी आहे. मी याच्यासाठी फोन केला होता, विषयात याच्यासाठी फोन केला होता, तर आता ह्या मोबाईलवर एवढं प्रत्यक्षात होत नाही. मोबाईलवर होत नाही. हे जे लेवाणदेवाण आहे ना, अध्यात्माची लेवाणदेवाण, हे प्रत्यक्षात होते अमोरासमोर. तर माझी इच्छा एक आहे का, माझे जावई आणि मुलगी आहे, मी आहे नामधानी आहे, परंतु
आपल्या गुरु महाराज सांगितलं होतं कि अगर कोई सार शब्द यानी सार शब्द को जानने वाला होगा, शब्द का विधि होगा, तो उनसे जाके कभी भी कहीं पे भी मिल सकते हो. त्यांना आम्हाला सूट दिली आहे, जो शास्त्र जाणते त्याले. म्हणून गुरु केलाच म्हणून असं काही हे नाही आहे की गुरु केला आज गुरु ते नाही आहे, परंतु तेच ज्ञान सांगणारे आज आहे त्याच्या म्हणतात. तर माझी इच्छा आहे का बा तुमच्या दर्शनाले एक वेळा यायचं, आणि जिथं असाल तिथं येऊ आम्ही. म्हणजे अंतर पाहून किती अंतर आहे तुमचं माहित नाही, कुठं राहता काय राहता खाली सांगा, तर तुम्ही आम्ही तिथं येऊ आणि दिवस देऊ का ह्या दिवशी किंवा मग तुमच्या इथे येता जाता तर वेळेवर येऊ. पण सांगू आणि वेळेवर येऊ, आम्ही दर्शन घेऊ. दोन गोष्टी अध्यात्माच्या बोलू, तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकू. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय करावं लागते, यांना माझे जावई आहे आणि मुलगी आहे, त्यांना या नांदी लावायचा आहे. कारण का संसार काही कामाचा नाही, म्हणजे आहे राहा लागते याच्यात, परंतु अध्यात्म हे जरुरी आहे. सर्वात मोठी कमाई आहे दुनियात. कोण करोड रुपये दिले, मला जर म्हटलं का करोड रुपये घे आणि तू अध्यात्म सोडून देतो, मला कबूल नाही आहे ते. मी म्हणजे ना आत्महत्या करायला तयार आहे मी, आणि करोड रुपये मी अध्यात्माचीच मला आवडी आहे. आणि असं वाटते का बा माझ्या मुलीले आणि जावयाले जे आपल्या याच्यात आहे त्याला ती आवड लागली पाहिजे. मग त्याच्यासाठी बा असं आहे, त्याच्याकरता तुम्हाला काहीच करायचं नाही, त्यांना प्रवचन ऐकायला द्यायचं. जर त्यांच्या भाग्यात असेल तर त्यांना ते चांगलं वाटेल आणि ते ऐकत जाणार, आणि नाही वाटलं तर आपली जोर जबरदस्ती नाही करायची. कारण हा जो इथे माणूस फसतो म्हणजे कसं जोर जबरदस्ती करायला लावतो, तर जोर जबरदस्ती करायची नाही. बघा तुमचं कर्तव्य काय आहे, त्यांना चांगल्या मार्गाला लावणे, बरोबर. तर त्याकरता तुम्ही काय करू शकता, फक्त त्यांच्याकडे प्रवचन द्यायची आणि त्यांना म्हणायचं हे प्रवचन बघा, ऐका, मी ऐकतोय, मला चांगलं वाटतंय, तर तुम्ही ऐकून मला याच्यावर मार्गदर्शन करा की मी जे ऐकतो ते खरं ऐकतोय की चांगलं ऐकतोय, की मी कुठे फसवलं जाऊ राहिलो, माझा टाइम मी घालू राहिलो, व्यर्थ घालू राहिलो का, असं त्यांना सांगा. म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला मार्गदर्शन म्हणून स्वतःचे प्रवचन ऐकायला लागतील आणि मग त्यांना कळेल की काय याच्यामध्ये सत्यता आहे आणि काय नाहीये. म्हणजे जे आज वातावरण जे चालू आहे आणि आपल्याकडे काही गुरु शिष्याची काही परंपरा नाहीये, त्यामुळे तुम्ही आले आणि नाही आले, माझं प्रवचन जरी ऐकत चाललंय तर हे प्रवचन म्हणजेच गुरु आहे असं समजा. हे प्रवचन म्हणजेच गुरु आहे. आता बघा इथे बसून मी प्रवचन करतो आणि ते तुम्ही हजारो कोसो दूर इतके लांब राहताना बी परमात्मा तुमच्यावर कृपा करतो की नाही. तर हे काय असतं, एक प्रकारचं वाणीला एक काय म्हणतात परमेश्वराची देणगी म्हणू किंवा इंग्लिश मध्ये त्याला गॉड गिफ्ट म्हणतात. त्या आवाजामध्येच परमात्म्याने काही जादू केली असेल असं समजा, आणि परमात्मा हे प्रवचन ऐकून लोकांना प्राप्त होतो. बरं, याच्यामध्ये काही करायचं नाहीये, काही ध्यानाला बसायचं नाहीये, काही उपास तापास धरायचे नाहीये, काही पूजा पाठ करायचा नाहीये, काही विशिष्ट प्रकारची रहणी सहनी करायची नाही, काही विशिष्ट प्रकारचं खानपानचं काही, म्हणजे आता तुम्ही तर गुरु केलेला आहे त्याच्यामुळे जे काय करावं लागतं किंवा कसं राहायला पाहिजे ते तुम्ही तुमचं ठरवू शकतात ना. प्रत्येक गोष्ट काही छोट्या मुलासारखी सांगणं गरजेचं नाही ना. तुम्ही हे करा ते करू नका, ज्याला त्याला कळतं ना आजकाल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्यामध्ये माझ्याकडून तर मी तसं काही हे करत नाही. आणि असं आहे की आपल्याकडे काही गुरु परंपरा नाहीये, कारण मी त्या गुरु परंपरेला विरोध आहे माझा. लोकांच्या घरोघरी जायचं, लोकांना ज्ञान द्यायचं, त्यांच्याकडे मस्तपैकी झोपायचं, जेवायचं, खावायचं, त्यांच्याकडून पैसे घेऊन टाकायचे, त्यांच्या गळ्यामध्ये माळी टाकून द्यायची, रुद्राक्षाची माळ म्हणा, कंठी माळा म्हणा, काय असेल ते, आणि मी तुझा गुरु, तू माझा शिष्य आणि कर प्रसार प्रचार. अरे तू काय दिलं, काय सांगितलं, तुझ्या तू जे काही सांगितलं घरात येऊन 4 माणसांसमोर किंवा 5, 25, 50 लोकांच्या समोर, ते आम्हाला काही कळालंच नाही. आणि बळजबरीनं आजकाल म्हणजे गुरु लोक घरोघरी जाऊ राहिले आणि लोकही त्यांना बळजबरीने बोलू राहिले. लोकांचा उद्देश वेगळा असतो, गुरुचा उद्देश वेगळा असतो. वास्तविक कोणताही परमात्मा
तुम्हाला असं काही सांगत नाही की लोकांच्या घरोघरी जा आणि लोकांना असा गुरुचा उपदेश द्या, मंत्र द्या, एखादा मंत्र तंत्र द्या किंवा ध्यान साधना शिकवा आणि मला गुरु माना आणि तुम्ही शिष्य बना, असं कोणीच परमात्मा सांगत नाही. किंवा असं सांगत नाही की तुम्ही प्रसार प्रचार करा. परमात्म्याला काय प्रसार प्रचाराची गरज आहे? अहो त्याने एवढं पूर्ण ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. ब्रह्मांड तो चालवतो, त्याला आपण ब्रह्मांड नायक म्हणतो. आणि अहो तो सर्वोच्चच आहे ना, त्याच्यावर तर कोणी नाही ना, त्याच्या कॉम्पिटिशनला तर कोणी नाही ना. नाही बरोबर. मग तू कशाला सांगाल की माझं नाव उंच करा, माझा झेंडा पूर्ण जगामध्ये हे करा, म्हणाल का कोणी? आणि काय गरज आहे त्याला? काय राजनीतीमध्ये परमात्म्याला उभं राहायचंय का? मला वोटिंग करा, माझ्या घराघरात फोटो लावा, मला माना, माझी मानबाडायकी करा, हे राजनेता सारखं काम झालं. किंवा हे जे लबाड गुरु आहे ना, यांच्यासारखं काम झालं. परमात्म्याला काही घेणं नाही. तुम्ही मला पूजा करा, नाही तर मला शिव्या द्या. तुमचं जे काही चालणार आहे ते तुमच्या कर्मानुसारच चालणार आहे, बरोबर. पण माझ्या हातात इतकंच आहे असे परमात्मा म्हणतो की माझ्या हातात इतकंच आहे की तुम्हाला मोक्ष द्यायचं काम म्हटलं ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, बरोबर. पण तुमची जे काही चालू कर्म आहे त्याच्यानुसार, त्या चालू कर्मानुसार तुम्हाला जे काही सुख दुःख मिळतं त्याला, ते सुख दुःख काही मी तुम्हाला देत नाही, बरोबर. ते सुख दुःख तुमच्या कर्मानुसार तुम्हाला मिळतं. मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये की तुम्ही मला पूजलं की मग तुम्ही फार सुखी होऊन जाशाल किंवा मला पूजलं तर फार तुम्ही दुःखी होऊन जाशाल, अशातला काही प्रकार नाहीये. हा फक्त परमात्म्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे. परमात्म्याचं डिपार्टमेंट काय आहे? मोक्ष देणे, बरोबर. मोक्ष देणे हे त्याचं काम आहे. आणि मोक्षाची जरूरत केव्हा पडती? मेल्यानंतर पडती ना. पण मेल्यानंतर हे गुरु लोक म्हणतात ना, हा मंत्र घेऊन टाका, जपत राहा आणि मरून जा, तुम्हाला मोक्ष मिळाला. हे ध्यान करत राहा आणि मरून जा, तुम्हाला मोक्ष मिळून जाईल. त्याला काही अर्थ आहे का? असं होऊ शकतं कधी? त्याचं काहीतरी प्रतीती व्हायला पाहिजे ना, जिवंतपणीच. म्हणजे माझा ठाम विश्वास व्हायला पाहिजे ना, जिवंतपणीच का हो मला मोक्ष मिळालेला आहे, बरोबर. आणि तो जिवंतपणे त्याची चाचपणी करू शकतो की मला गुरुनी जे काही दिलेलं आहे किंवा मला जे काही प्राप्त झालेलं आहे, जो काही परमात्मा प्राप्त झालाय, खरा झालाय का खोटा झालाय, की हा माझा मार्ग खरा आहे की खोटा आहे, का मी कुठं फसवलं जाऊ राहिलो, की माझी एक अंधश्रद्धा आहे. त्याच्याकरता तो जिवंतपणे इकडे तिकडे जाऊन त्याची पडताळणी करील ना, चाचणी घेईल ना, परीक्षा घेईल ना. मग त्याला कळेल ना की नाही, हे जे मला मिळालेलं आहे परमात्म्याकडून मिळालेलं आहे, हाच परमात्मा असतो ना, असाच असतो आणि मला मोक्ष मिळालेला आहे, हे माझ्या मनोमन आता पटलेलं आहे. त्याच्या मनाची खात्री व्हायला पाहिजे ना. दुसरा माणूस खात्री देतोय, जाय तुझं पोट भरलं, तर भरेल का पोट? नाही. तर त्यालाच जेवावं लागणार आहे. तर असं आहे. तर असं जे कबीर साहेबांनी ते सांगितले ना, जिथे जी व्हायला पाहिजे जी गोष्ट, की आपल्याला जी मिळणार आहे ना, जिथे जी. आता आपल्याला मिळालं, आता लोकांना लाखो करोडो लोकांना सार शब्द मिळू राहिला, त्यांना जिवंतपणीच जितेजीच जिवंतपणीच त्यांना मोक्षाचा मार्ग मिळाला आहे. आता काय मग ते लोक ते चाचपणी करतात की सयारुंजींनी दिलेला आहे. आता मी तर काही त्यांना सार शब्द दिलेला नाही, तो सार शब्द तर परमात्मा देत असतो. हे तर तुम्ही एवढे प्रवचन ऐकले त्याच्यात तुम्हाला ते कळून गेलं असेल की साई अरुणजी काही देत नाही, म्हणजेच कोणाच्या घरी जात नाही, कोणाला घरी बोलवत नाही, काही मंत्रतंत्राचा प्रश्न नाहीये. नाही, तुमचं डायरेक्ट सरळ म्हणजे व्हिडिओ जे बनवता तुम्ही, जे बोलता, आणि त्याच्यात तुम्ही ज्या लोकांशी बोलतात ती चर्चा ज्यानं ऐकली त्या चर्चेत समजदार असला तो समजून जाते का हे असं आहे बा. याने काय होतं, हे दुसऱ्याचा विश्वास बसतो ना. दुसऱ्याचा विश्वास कसं आहे की समोरचा माणूस म्हणतो की मला प्राप्त झाला, म्हणजे जो ऐकणार आहे त्यांना ते कळतं ना की हा यांना होऊ शकतो, इतक्या लोकांना होऊ शकतो, आणि हे लोक छातीटोकपणे सांगताय काहीतरी खरं असेल की नाही. 2 लोकांनी सांगितलं ती भाग वेगळा आहे, 10 लोकांनी सांगितलं, इथे हजारो लाखो लोक सांगताय की आम्हाला प्राप्त होतो आहे, आणि ज्यांना प्राप्त झाला हे सर्वांना एकसारख्या पद्धतीनेच होऊ राहिला. आणि मी तेच सांगतो ना, मग आपली पडताळणी करा ना तुम्ही की हे जे असं मला प्राप्त झालंय ते खरोखर परमात्मा प्राप्त झालंय का काही वेगळं काही झालेलं आहे का.
पडताळणी म्हणजे गुरुकडे ना करू, पण ते गुरुकडे जर तुम्ही गेले तर तो त्याचा पोटावर कशाला लात मारेल का, हा ते अरुणजी म्हणताय खरं आहे, असं कोणी गुरु म्हणेल का? ते म्हणा अरे ते तर एकदम खोटं आहे, ते तर असं आहे, मी जे म्हणतोय ना हा माझा मंत्रच खरा आहे, हे मी ध्यान साधना सांगितली ना हेच खरं आहे, मी जी काही बडबड केली ना, जे प्रवचन बोलतो ना तेच खरं आहे. त्याला काय म्हणजे, आणि आपल्या ठिकाणी काय होतं, प्रॅक्टिकल होतंय. हे जे काही घटना घडती ती तुमच्याशी निगडीत आहे, तुमच्या अंतःकरणाशी निगडीत आहे. तसं त्यांचं नाहीये. त्यांचं काय म्हणणं आहे, मी जे म्हणतोय ना हे खरं आहे, मी जो मंत्र दिलाय तो खरा आहे, मी जे काही तुम्हाला ध्यान साधना शिकवली ते खरं आहे, किंवा मी जे काही प्रवचन केलेले ते खरे आहे. ते त्या प्रवचनाला, त्या साधनेला, त्या मंत्रतंत्रला काय माझ्यावर काहीतरी व्हायला पाहिजे ना, बरोबर की नाही? तेव्हा ते खरं समजेल ना आपण की खरंच परमात्म्याने माझी निवड केली आहे. तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो ना. आणि मोक्ष हा आपल्यालाच मिळवायचा राहतो. आणि मोक्ष जो देणारा कोण असतो? परमात्मा असतो ना. तो गुरु नाही देऊ शकत. गुरुला मोक्ष मिळाला असता तो कशाला शिष्य करत बसला असता, कशाला दारोदार फिरत बसला असता, बरोबर की नाही? आणि कोणत्या परमात्म्याने सांगितलेलं का तुम्ही असे दारोदार फिरा, प्रसार प्रचार करा माझा? कोणी सांगत नसतं. हे सगळं बकवास, जूट गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे. हे यांच्या पोटा पाण्यासाठी करताय. आता बिझनेस आहे. पण एक गोष्ट माझी सांगतो का, मला पहिलेपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून आवडी आहे, लहानपणापासून जराशी थोडी बहुत आवडी होती का, देत होतो का कोणी मरत होतो ना, ते गावातले कोणी मरत होते, तर मी लहान असताना मला असं आजही आठवते, एकटा बसत होतो, गरिबी परिस्थिती खूप होती, आई कामाला जायची, मग आपण एकटं घरी, तर मी असं बसत होतो वर पाहत होतो, पाहता पाहता मला आठवत होतं का बाबा तो मेला, तो मेला. मग म्हणजे आईवर प्रेम असते की लहानपणी, मी म्हटलं आई मरून जाईन, मग आपण कुठं जाऊ, आपण पहिले कुठं होतो, हा विचार येत होता पहिले. तर जवळपास 15 वर्षाच्या वयाचा, मी 15 वर्षाचा असन त्यावेळेस मला कधी कधी आहे ना, हे डोक्यात वरता एकदम आवाज होत होता, किती वाजल्यासारखा, एकसारखा बऱ्याच वेळा होत होता तो. तर मी काय म्हणू का, मी बिमार आहे का, परिस्थिती आपली खराब, बिमार आहे का, काही डोक्यात झालं असं असं वाटतं मध्ये त्यावेळेस. तर ते त्याच्यावर लक्ष नाही दिलं ना, म्हटलं जाऊ द्या, असं तसं बिमारी, आपण काय करू शकतो, डॉक्टर पाशी कोण नेणार आहे आपल्याला, परिस्थिती खराब. मग असे बरेच दिवस चालले गेले. तर जवळपास ते जो शब्द आहे, तो जो आवाज येणारा होता, तो बंद पडला माया 18-19 मध्ये, वयाच्या 18-19 मध्ये. तेव्हा पण म्हणजे त्याच्यावर काही लक्षच नाही, त्याचं कोण बंद पडला म्हणजे काही ते आवाज कधी आलाच नाही, तो काहीच नाही, पहिले क्लिअर येत होता. तर मग ते मी ज्या वेळेस मथुरेला गेलो का नाही, जय गुरुदेव आश्रम मध्ये, तिथं तर ते सत्संग सांगता सांगता त्याने सांगितलं होतं एक वेळा, सांगितलं की शब्द म्हणजे आवाज, नाम म्हणजे आवाज, आवाज तो ये आवाज किसी को भी आ सकती म्हणे. त्यानं सांगितलं तर ये किसी को भी, और ये बाकी कुछ नहीं म्हणे, ये जीव विज्ञान है म्हणे, ये जीव विज्ञान है म्हणे, जीव का विज्ञान है, इस पे चलना है ना. आवाज हुआ आती है बोले, सबको आती है, पर वो उसके आवाज आ भी गया तो डॉक्टर के पास जाएगा म्हणजे, उससे क्या होगा म्हणजे, वो तो आना ही है म्हणे. त्याच्यावरून त्यानं जे मग सत्संगात सांगितले ते नामदान होतं, त्या नामदानात त्यानं मग ते आवाज म्हणजे भजन म्हणते त्याले, म्हणजे त्या आवाजाकडे जा, ते आवाज पकडा, त्या आवाजातले सांगितले ते टप्पे टप्पे. तर तो एक शेवटचा जो टप्पा होता त्याचं नाव होतं, त्याने सांगितलं ते झिंगूर, आखरी आवाज झिंगूर म्हणजे त्याला म्हणजे आपली किंगरी बासरी याचा आवाज म्हणजे शेवटचा. मग त्या आवाजात रमाचा म्हणे, त्याच्यात लय व्हायचं म्हणे त्या आवाजात, त्याने सांगितलं. आपल्याला काही ये नाही ते तो आवाज, परंतु काही दिवसानं तेच असं करता 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 मला मग सुरुवात झाली. मग आठवलं का आवाज तर पहिलेच होत आपल्याला, त्यावेळेस लक्ष नाही. मग आजही आता आवाज बंद नाही झाला, आता म्हणजे काही केला, कोणाला सांगितलंय तर बंद नाही. त्याच्यात काय असं सांगितलं होतं का, अपने को जो होता, गुरु महाराज काय सांगितलं होतं, अपने को जो होता
तो किसी को बोलला नाही. तर त्याचे कारण होते दुसरे, कोण नाही सांगायचं म्हणून. परंतु जे आमचे गुरुभाऊ आहे समजा जे होते, यायले जर म्हटलं आपण का बा तुम्हाला आवाज येते काय, गुरु महाराज सांगितलं तर तसा आवाज येते काय, नाही आवाजाचे सांगू नका. म्हणजे लोक बोलत नाही, त्याला आवाज येत नाही, संसारात मग्न आणि काय म्हणते त्या संसार ही वस्तू मागते. माझ्या पराठी पेरली, मला एवढा कापूस झाला पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, माझ्या शेत झालं पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, गुरु महाराजांनी हे माय भलं केलं पाहिजे, बस याच्यात संसार मागणी आहे. आध्यात्मिक तर माहिती झालं होतं त्या गुरु महाराजाकडून. गुरु महाराजांची परिस्थिती अशी झाली का गुरु महाराजांना जे हे कामं सांगितले लोकांना की ध्यान देऊन स्मरण करा आणि त्या प्रभू प्राप्ती करा, तर लोक त्याच्यात काहीच नाही, धन संपत्ती त्याच्यात मागत. तर आमचे गुरु एवढं मोठं आश्रम बांधलं, तर शेवटच्या क्षणाला आश्रमातही नाही घेत आहे. गेले ते आश्रमात, पुऱ्या रोडनं गाडीत बसून फिरत राहाय आश्रमात. सर्व लोकांशी नाराज होते ते, सर्व लोकांची. पण शेवटच्या सत्संगात हे म्हटलं होतं, इतक्या वर्षापासून म्हणे नामदान घेऊन आहे म्हणे, या लोकांनी काहीच नाही केलं म्हणे, तर आता मी काय नामदान देऊ म्हणे. शेवटचा सत्संग होता त्याचा आणि लाखांना लोक बसले होते. काही कुछ नाही म्हणे, मैं देखूंगा म्हणे. ज्यावेळेस त्यानं अशी काही लीला झाली, त्याच्या अगोदर पाहिलंय म्हणा त्याचं, तर तिथंच माझे नाव म्हणजे गुप्त झालं होतं. समजा समज हेच समज द्यासाठी तुमच्यासारख्याची गरज आहे, म्हणजे जे महात्म्याची गरज. आता समजा तुम्ही गुरु म्हणून आहे नाही, पण मित्र म्हणून तर आहे ना. मित्र म्हणून तर आहे ना, मित्र होणं जरुरी आहे. मित्र गुरुच का मित्रही करते. तुम्ही जर गुरु नाही बनले तरी मित्र तर बनाल. म्हणून माझी इच्छा असा आहे का बाबा तुमच्यापर्यंत आलं तर त्या लेखा कसं आहे, एक अजूनही त्याच्यात विज्ञान एक आहे का तुम्ही जिथं बसले तुमचं शरीर, तर एक बिनतारी संदेश ह्या मोबाईलवरून आहे, तर तो आमने सामने तुमच्या डोक्याचा तुमच्या नजरीतून जो अभ्यास झाला आहे, तुमच्या नजरीत सारा खेळ आहे. तुमची नजर जर त्याच्यावर मायावर पडली तर ते बिनतारी संदेशांना ऑटोमॅटिक तिथून इथे येत असते. आणि खाली करून न्यायचं येईल. तोपर्यंत मी हे व्हिडिओ समजून सांगतो त्याला काय, हे आवडीनं ऐकत जा. आणि याच्यावर लक्ष द्या. संसार तर होतच राहते, दिवसभर काम करतो तेवढ्या वेळात आपण संसाराचे कामं करतो, पण संध्याकाळच्या वेळेस झोपाच्या अगोदर 2-3 तास अगोदर जेवणापासून सुरुवात करून द्यायची. हे ऐकणं आणि त्याच्यात मन लावणं, तर हे आवडी होऊन जात. त्याला एक वेळा काय झाली पाहिजे, त्याला भूक लागली पाहिजे. एक वेळा भूक सांगतो आपण काही जोर जबरदस्ती करायची नाही. परमात्म्याची लीला परमात्मा जाणे, परमात्म्यावर लोटून द्यायचं, परमात्म्यावरला सांगायचं काय असेल ते, आणि ते होतं. ती काही हे नाहीये. फक्त आता राहिलं तर दर्शनाला यायचं तर तुम्ही येऊ शकतात, पण त्याच्याकरता तुम्हाला पहिलं व्हॉट्सअपवर तसं लिहावं लागेल की आम्हाला यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आमची टीम सांगत जाईल की काय काय करावं लागेल, केव्हा यावं लागेल. मग तुम्हाला ती तारीख दिली जाईल, त्यानुसार तुम्ही मग ऍडजस्ट करायचं. बरोबर. धन्यवाद. तसंच पण इतकंही लक्षात ठेवा की दर्शन तर होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण तोपर्यंत व्हिडिओ बघत जाणं हे मात्र चालू ठेवायचं. हे व्हिडिओ बघत जाणं हे चालू ठेवायचं. बरोबर. बस हे लय महत्वाचं आहे. हाच सत्संग आहे आणि हे सत्य ज्ञान आहे आणि हीच गुरुपूजा आहे. आणि हे तो सत्संग म्हणजे सर्वस्व समजा. असं समजा की परमात्म्याकडूनच आपल्याला एक संदेश आलेला आहे. कोणामार्फत बघा, जितके धर्म झालेले ना आजपर्यंत, तर त्यांना कोणीतरी संदेशवाहक असतोच ना त्यांचा, परमात्म्याकडून आलेला. तसं तुम्ही समजायचं की हे मोबाईलवर जे आपला संदेश येऊ राहिला हा परमात्म्याकडूनच येऊ राहिला आहे, असं समजूनच चालायचं. किंवा आपल्या गुरु महाराजांनीच आपल्याला ही बुद्धी दिलेली. कारण काय आहे बघा, आपण म्हणजे आमच्या याच्यामध्ये सारशब्दीमध्ये आम्ही त्यांना ज्यांनाही सारशब्द प्राप्त झालाय ते सारशब्दी त्यांना आम्ही म्हणतो. म्हणजे एक सारशब्दी कुटुंब एक तयार होतं ना त्याच्यामध्ये, या सर्वांना सारशब्द प्राप्त झालेला. याच्यामध्ये आमचा जो गुरु आहे तो म्हणजे परमात्मा. आमचा गुरुही परमात्मा, आमचा बाप बी परमात्मा, आमचा भाऊ बी परमात्मा, आमचा मित्र बी परमात्मा. जे काही नातं असतील ते सर्व परमात्म्याशी संबंधित आहे. जर मग आपल्या सर्वांचा बाप जर परमात्मा आहे
तर तुम्ही आणि मी, माझं काय नातं झालं तुमच्याशी? भावाच झालं नाही का, किंवा मित्र झालं, काही असं काही माना तुम्ही जे काही मानायचं असेल. पण इथे काही गुरु शिष्य झाले नाही, कारण आमच्या दृष्टीने गुरु म्हणजे एक तो परमात्मा आहे जो निर्गुण निराकार आणि सगुण साकारच्या पलीकडे जो परमात्मा आहे, तोच आमचा गुरु आहे. बरोबर. तर तुम्हाला मी ते पहिलं उदाहरण दिलं ना, की कबीर साहेबांचा जन्म ज्या गावात झाला होता, शेजारी मरगजला झाला होता, तर त्यांची जी समाधी आहे त्याचा पाहिजे मी फोटो पाठवल तुम्हाला, तुमचं व्हॉट्सअप असेल तर. त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की सद्गुरु कबीर साहेब यांची समाधी, इनकी समाधी, की जे असेल ते तिथे लिहिलेलं आहे. पण महत्वाचं काय, त्याच्यावर सद्गुरु लिहिलेलं आहे. आणि हे बाकी लोक कबीर साहेबांचं नाव घेऊन स्वतःला परमात्मा म्हणजे सतगुरु लावतात. आणि कोणी गुरुला विचारलं ना, अरे तुमने तो ये ऐसा लिख दिए, आपके नाम के आगे सतगुरु लिख दिए डायरेक्ट परमात्मा. वो बोले अरे वो तो परमात्मा होता है, वो गलती से लिख दिया होगा. म्हणजे यांना सगळं माहिती असतं, पण भांडवल करायचंय ना, की मी कबीर साहेबांचा मुख्य माणूस आहे, किंवा कबीर साहेबच परमात्मा आहे आणि त्यांचा मी खास माणूस आहे, नवे नवे मी कबीरजीच आहे असं सांगून लोकांना येड्यात काढायचं. की खुद कबीर साहेबांनी सुद्धा असं कधी म्हटलं नाही की मी परमात्मा आहे, पण हे लोक त्यांना परमात्मा घोषित करून आपलं तुंबडी भरू राहिले. मग हे किती मोठं पाप असेल सांगा बरं मला. याच्यावर पाप असेल का? जो माणूस आपल्या नावापुढे जो गुरु असेल तो नावापुढे सद्गुरु लावतो, डायरेक्ट सतगुरु लावतो, म्हणजे किती मोठं पाप करतोय तो. आणि भेटते ना त्यांना सजा, भेटते ना. बघा, ज्यांनी असे सद्गुरु म्हणून लावलेलं आहे ना नावापुढे, तुम्ही सद्गुरु लावा, पाहिजे तर सद्गुरु लावू शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीने. कसे परमात्म्याशी गाठ बांधून देऊ शकतात तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या तत्वज्ञानाप्रमाणे, ती वेगळी गोष्ट आहे. तुमच्या अवकातीप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे, बरोबर. किंवा तुमचं जे गुरु परंपरेने चालत आलेलं आहे, तुम्ही सद्गुरु म्हणून लावा ना. पण सतगुरु का लावताय तुम्ही? स्वतःला परमात्मा घोषित करताय ना. परमात्मा असा हाडामासाचा आहे का, असा आकाराचा आहे का, त्याला तो काही मनुष्य आकाराचा आहे का? म्हणजे यांनी काय केलं, त्या परमात्म्याला मनुष्य रूप देऊन टाकलं, असं झाला त्याचा अर्थ. किंवा जे मरून गेले त्यांना बी त्यांनी मंदिरात बसवलं, म्हणजे त्याला बी परमात्मा करून टाकलं की नाही. म्हणजे परमात्मा असा मनुष्य स्वरूप आहे का, मनुष्याचा आकाराचा आहे का? म्हणजे यांनी काय दाखवलेलं आहे की मनुष्य सुद्धा आकाराचा. अहो, जो मनुष्य असतो जन्मापासून मरेपर्यंत जसे डोळे उघडे ठेवतो त्याच्याकडून किती पाप होतात, पुण्याचे काम होतात, पण पापाचे बी प्रचंड होतात की नाही. आणि इथं दुःख नगरी आहे, तो काय परमात्मा होऊन झालेला आहे? तो तर कोणाच्या तरी आई वडिलांच्या पोटी जन्माला आला असेल का नाही? त्याला आई वडील असतील की नाही? जसे आपण जन्माला तसा तो बी जन्माला आला असेल ना. आणि जसं आपल्याला सुखदुःख होते तसं त्याच्या आयुष्यात सुखदुःख होते की नाही? जसं आपण मरणार आहोत तसं तो मेलेला आहे की नाही, किंवा मरणार आहे की नाही? तर परमात्म्याचं त्याचं काय संबंध येतो का? कुठे लागतो का? काही नाही लागत ना. तरी तो मेल्यानंतर त्याला डायरेक्ट परमात्मा घोषित करून त्याची मोठमोठी मंदिरे बांधायची, कितपत योग्य आहे? किती मोठं महापाप आहे की नाही? त्याच्याला हे जाऊ दे, जे सध्या जिवंत गुरु आहे ते बी सद्गुरु लावतात ना. सतगुरु आहे आम्ही, म्हणजे परमात्मा आहे आम्ही. याचा अर्थ असा, शब्दाची परखच नाही असं म्हटलं तर त्याला नाही, त्यांना सगळं कळतं. नाही, ते असं हे समजा की ते परमात्म्याला घाबरत नाही, मुळातच घाबरत नाही. ते असे समजतात की बघा, ज्या अर्थी ते परमात्म्याला मनुष्याचं रूप देऊ राहिले, त्या अर्थी त्यांची बुद्धी किती असेल याच्यावरून समजलं का तुम्हाला? किंवा त्यांच्या गुरुने त्यांना काय जे ज्ञान दिले असेल त्याच्यावरून आपल्याला समजतं ना यांची बुद्धी कुठपर्यंत गेलेली या लोकांची, की ज्यांनी परमात्म्याला एक मनुष्य स्वरूप बनवलेलं आहे. म्हणजे यांची बुद्धी जर मनुष्यापर्यंतच गेलेली आहे ना. म्हणजे एखादी म्हैस असेल, तिला जर तिचा परमात्मा विचारला तर ती काय म्हणेल, माझ्यापेक्षा मोठी म्हैस, माझ्यासाठी तो परमात्मा झाला. म्हणजे तुम्ही आकारात आणलं ना परमात्म्याला. बरोबर आहे, त्याला तर आकार आहे, तो तर स्वयंभू आहे बाप्पा. तो तर निर्गुण निराकार सगुण साकारच्या पलीकडे आहे. त्याला या गोष्टी काही चालतच नाही, त्याच्या पलीकडे कोणीच नाही. बरोबर की नाही? तरी हे लोक असे करतात. मग हे महापाप करतात, चांगलं काम करतात की वाईट काम करतात बस. आणि मग भोगतात ना त्यांची जे फळ आहे ना.
भोगतात. मग कोण कुठं जातं तर कोण कुठं, कोणी जेलमध्ये जातं तर कोणी मरून जातं तर कोणी हालापेष्टा होऊन मरून जातं. काय अर्थ नाही त्याला. कधी बीजक बदलून टाकलं कोण ते जेलमध्ये गेले नाही काय एक ते जाऊ दे. असे लई गुरु लोक जेलमध्ये गेलेले, काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला. सांगायचं मतलब असं आहे की ते जाऊ द्या. बघा मी काय म्हणतो, चांगलं काम करणाऱ्याचं चांगलं होतं. हे थोडं चांगलं म्हणजे एकदम तर नाही, पण थोडंफार तर चांगलं व्हायला पाहिजे की नाही. आणि मग हे जिवंत राहतात तेव्हा वेगवेगळ्या लीला सांगतात. मग आता लीला काय काम का करत नाही त्यांची, आता जादू का चालत नाही. तर परमात्मा समोर ही नौटंकी जास्त दिवस चालत नसते. बरोबर. चला ठीक आहे. आपल्याला आपल्या परिवाराला, सहकुटुंबाला शुभाशीर्वाद, मंगलाशीर्वाद. सत साहेबजी, सत साहेबजी, सत साहेबजी.